आज आपण पाहणार आहोत तवा सँडविच रेसिपी। तुम्ही ही सँडविच रेसिपी जरूर ट्राय करा। खूपच टेस्टी बनलेलं आहे। हे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये बनवू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पास किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। सगळ्यात आधी आपण सँडविचचा मसाला बनवून घेऊया। त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल ॲड करून 4 ते 5 हिरवी मिरची कट केलेली आणि 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे ॲड करून घेतलेले आहेत। कांदा आपल्याला 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचा आहे। याला हलकासं मऊ करायचं आहे, त्याला लाल होईपर्यंत परतवायचं नाहीये। कांदा मऊ झालेला आहे। आता यात आपण आपले मसाले ॲड करून घेणार आहोत। याच प्रकारे कांदा मऊ करायचा आहे, त्याला लाल होईपर्यंत परतवायचं नाहीये। यामध्ये मी 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून रेड चिली पावडर, 1 टीस्पून धनिया पावडर आणि 1 टीस्पून चाट मसाला ॲड केलेला आहे आणि 2 चमचे मीठ ॲड करून घेत आहे। याला आपल्याला 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये 5 मीडियम साईजचे पोटॅटो बॉईल केलेले ॲड करून घेत आहे आणि चांगला मसाला आपल्याला व्यवस्थितपणे परतून घेतल्याच्या नंतर हे पहा, मसाला आपला तयार आहे। यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया। मसाला बाजूला ठेवूया। आता आपण ब्रेड स्लाइस घेतलेला आहे आणि त्यावर आपण जो आलूचा मसाला तयार केला होता तो मी ॲड केलेला आहे आणि त्यावर मी मोझरेला चीज ग्रेट करून टाकत आहे आणि त्याचप्रमाणे वर पण 1 ब्रेड स्लाइस ठेवलेला आहे। तवा गरम आहे, त्यावर मी छोटा चमचा बटर ॲड केलेला आहे आणि सँडविच आपण छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ। एक साईड आपली तयार आहे, मी दुसरी साईड पण भाजून घेतलेला आहे। हे पहा, आपलं सँडविच तयार। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि खात राहा आणि मजेत राहा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत